Good evening everyone. समोरचा न्यूमेरिकल आहे. Two drops of same radius falling through air with a steady velocity of 5 centimeter per second. If the two drops collide, the terminal velocity would be. काय म्हटलंय? दोन ड्रॉप्स आहे. पहिले सांगितलंय दोन ड्रॉप आहे. दोघांची रेडियस सेम आहे. ठीक आहे. दोन ड्रॉप्स आहे. दोघांची रेडियस सेम आहे. ते काय करतात एका स्पीडी वेलोसिटीने खाली येत आहे. त्याची वेलोसिटी गिवन आहे 5 सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे. इफ द टू ड्रॉप कोलिज, ज्यावेळेस दोन ड्रॉप एकमेकावर कोलाइड होतील त्यावेळेस काय होईल? त्याचा एक सिंगल ड्रॉप तयार होईल. ठीक आहे. त्यावेळेस काय विचारलंय? देन द टर्मिनल वेलोसिटी विल बी. ठीक आहे. ज्यावेळेस दोन ड्रॉप एकमेकावर कोलाइड होतील त्यावेळेस काय विचारलंय? टर्मिनल वेलोसिटी विचारली. ठीक आहे. ज्यावेळेस दोन ड्रॉप कोलाइड होतील त्यावेळेस व्हॉल्यूम काय होईल? चेंज होईल, डबल होईल. व्हॉल्यूम काय होणार? डबल. मग आपण असं कन्सिडर केलं, आपण काय केलं? असं कन्सिडर केलं की फायनल व्हॉल्यूम सांगितलं आपण. काय सांगितलं आपण? फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे. ज्यावेळेस कोलाइड झाल्याच्या नंतरचं फायनल व्हॉल्यूम काय होणार? दोन जे पहिले जे इनिशियल व्हॉल्यूम होते त्यांची काय होणार? ऍडिशन होईल. त्याची काय होणार? ऍडिशन. सो दॅट इज V1 प्लस V2. ठीक आहे. मग V1 प्लस V2 मग फायनल व्हॉल्यूम स्फेरिकल आहे. कसा आहे? स्फेरिकल. मग फायनल व्हॉल्यूम काय असेल? 4/3 pi r cube. r is the radius of final sphere. दोन कोलाइड झाल्याच्या नंतरचा स्फेअरची काय असेल? ते रेडियस असेल. ठीक आहे. मग इनिशियली रेडियस काय होती? स्मॉल r होती असं आपण कन्सिडर केलं. दॅट इज 4/3 pi r cube. ठीक आहे. प्लस 4/3 pi r cube. या दोघांची काय झाली? ऍडिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडला 4/3 4/3 4/3 कॅन्सल. इकडला पाय सुद्धा कॅन्सल. ठीक आहे. राहिलं काय मग? दॅट इज कॅपिटल R क्यूब इज इक्वल टू दोघांची ऍडिशन होईल ट्वाइस R क्यूब. ठीक आहे. त्याच्यावर काय झालं मग? R ची व्हॅल्यू काय होणार? दॅट इज R इज इक्वल टू 2 टू द पॉवर 1/3 इनटू R. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय मिळाला? जो फायनल स्फियर आहे कोलाइड झाल्याच्या नंतर त्याची रेडियस मिळाली कॅपिटल R इज इक्वल टू 2 टू द पॉवर 1/3 इनटू R. ठीक आहे. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. लगा म्हणलं आपण इक्वेशन नंबर 1. ते जे दोन ड्रॉप आहे त्याची वेलोसिटी गिवन आहे आपल्याला. दॅट इज 5 सेंटीमीटर पर सेकंद. काढायची काय? ज्यावेळेस कोलाइड झाल्याच्या नंतरची टर्मिनल वेलोसिटी फाइंड आउट करायची. मग आता टर्मिनल वेलोसिटी आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट द टर्मिनल वेलोसिटी दॅट इज Vt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग आता काय करू? आपण असं कन्सिडर करू की Vt2 आपल्याला फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायची? Vt2. ठीक आहे. डिवाइडेड बाय घेऊ आपण Vt1. चालेल. इज इक्वल टू Vt2 म्हणजे टर्मिनल वेलोसिटी ऑफ रेडियस कॅपिटल R. ठीक आहे. याची फाइंड आउट करायची. मग इथे काय होणार? दॅट इज कॅपिटल R चा स्क्वेअर डिवाइडेड बाय Vt1 आहे टर्मिनल वेलोसिटी ऑफ स्फियर. ज्यावेळेस वेगवेगळे होते त्यावेळेस वेलोसिटी किती आहे? त्यावेळेस रेडियस होती आपली R. रेडियस किती होती? R. त्याला म्हणू आपण R चा स्क्वेअर. ठीक आहे. दॅट इज Vt2 डिवाइडेड बाय Vt1 इज इक्वल टू कॅपिटल R अपॉन स्मॉल r ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. याला सॉल्व करून घेऊ आपण. काय होईल स्क्वेअर? सॉल्व केल्यानंतर कॅपिटल R ची व्हॅल्यू गिवन आहे. पुट करून देऊ आपण. काय होईल? दॅट इज 2 टू द पॉवर 1/3 इनटू r डिवाइडेड बाय स्मॉल r. त्याचा काय होईल? स्क्वेअर. ठीक आहे. याला सॉल्व केलं, याला जर सॉल्व केलं तर काय होईल? हा 2 टू द पॉवर 2/3 इनटू r स्क्वेअर. ठीक आहे. r कॅन्सल झाला. r काय झाला? कॅन्सल. ठीक आहे. सो Vt2 इज इक्वल टू हा Vt1 तिकडे काय होईल? मल्टिप्लाय 2 टू द पॉवर 2/3 इनटू Vt1. ठीक आहे. इज इक्वल टू Vt1 ची व्हॅल्यू किती गिवन आहे? दॅट इज 5 सेंटीमीटर पर सेकंद. तो टाकून देऊ आपण. 5 इनटू हा 2 टू द पॉवर 2/3 ॲज इट इज. ठीक आहे. ऑप्शन मध्ये दिसतंय का तसं काही आहे? 10 आहे का? नाही. 2.5 आहे का? नाही. हे दोन ऑप्शन दिसून राहिले. ठीक आहे. आता हा 2 टू द पॉवर 2/3 ला आपण स्प्लिट अप करून 4 टू द पॉवर 1/3 लिहू शकतो. ठीक आहे ना? 2 टू द पॉवर 2/3 ला काय लिहू शकतो आपण? 4 टू द पॉवर 1/3. दॅट इज आन्सर असेल आपलं 5 इनटू 4 टू द पॉवर 1/3 Vt2. युनिट काय असेल? सेंटीमीटर पर सेकंद. कळालं? काय अडचण?
कसं केलं कळालं? हे समजलं. फायनल व्हॉल्यूम इज इक्वल टू स्पियर ऑफ टू व्हॉल्यूम कोलाइड झाल्याच्या नंतर. ठीक आहे, ते फायनल व्हॉल्यूम असेल आपला. म्हणजे त्याची रेडियस काय झाली? इन्क्रीज झाली. त्याला आपण कॅपिटल आर म्हटलं. पहिले रेडियस कशी होती? सेम, म्हणून आपण दोन व्हॅल्यू केल्या, दोन व्हॅल्यूची ऍडिशन केली. ठीक आहे, त्यांना वेळेला आर ची व्हॅल्यू मिळाली. ती आर ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट अप केली. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. So the next example is two metal spheres are falling through a liquid of density 2 into 10 to the power 3 kilogram per meter cube with same uniform speed. The material density of sphere 1 and sphere 2 are 8 into 10 to the power 3 and 11 into 10 to the power 3. Then find the ratio of their radii. Radiiचा रेशो फाइंड आउट करायचा आहे असं विचारलं. म्हटलंय दोन मेटल स्फियर आहे, आर फॉलिंग थ्रू अ लिक्विड ऑफ डेन्सिटी. लिक्विडची डेन्सिटी गिवन आहे म्हणजे रो ची व्हॅल्यू गिवन आहे, दॅट इज 2 into 10 to the power 3 किलोग्राम पर मीटर क्यूब असं म्हटलंय. त्याच्यानंतर विथ सेम युनिफॉर्म स्पीड म्हणजे त्याची टर्मिनल व्हेलॉसिटी कशी आहे? सेम आहे, दॅट इज vt1 is equal to vt2 असं गिवन आहे. त्याच्यानंतर द मटेरियल डेन्सिटी ऑफ स्फियर 1 and sphere 2 असं कन्सिडर करू. जो पहिला स्फियर त्याची डेन्सिटी आहे रो सिग्मा 1, ती घेऊ आपण 8 into 10 to the power 3 किलोग्राम पर मीटर क्यूब. दुसरा स्फियर त्याची डेन्सिटी घेऊ आपण सिग्मा 2, त्याला म्हणू आपण 11 into 10 to the power 3 किलोग्राम पर मीटर क्यूब अशी गिवन आहे. फाइंड आउट काय करायचं आहे? त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे रेडियसचा, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की r1 upon r2 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पर्यंत काही अडचण? कसं काढलं आपण? डेन्सिटी गिवन होती फ्लुइडची, ती लिहून घेतली. विथ सेम युनिफॉर्म स्पीड म्हटलं म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी सेम आहे. युनिफॉर्म कॉन्स्टंट व्हेलॉसिटी काय म्हणतो आपण? टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतो. त्या सुद्धा गिवन. ठीक आहे, नाव वापरतो फॉर्म्युला. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज टर्मिनल व्हेलॉसिटी vt is equal to 2/9 r square in bracket sigma minus rho into g divided by eta. ठीक आहे, मग vt1 आणि vt2 काढू शकतो आपण. पहिले स्फियर 1 साठी अप्लाय करू, नंतर स्फियर 2 साठी अप्लाय करू. दोन व्हेलॉसिटी कशा आहेत? गिवन आहेत. मग vt1 तयार करता येईल आपल्याला. काय होईल? 2/9 म्हणजे r चा स्क्वेअर म्हणजे त्याला आपण r1 चा स्क्वेअर म्हणू फॉर फर्स्ट स्फियर. ठीक आहे, r1 into सॉरी ब्रॅकेट मध्ये काय होईल? सिग्मा, दॅट इज सिग्मा 1 मायनस फ्लुइड कसं आहे? सेम आहे म्हणून रो राहील, इनटू g डिवाइडेड बाय eta. फ्लुइड कसं आहे? सेम म्हणून eta सुद्धा सेम इज इक्वल टू 2/9 as it is. r1 च्या ऐवजी r2 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट सिग्मा 2 मायनस रो इनटू g डिवाइडेड बाय eta. कॅन्सल काय होईल? 2/9 g eta. ठीक आहे, सो r1 upon r2 काढायचा आहे, पण तो r2 इकडे घेऊन येऊ. दॅट इज r1 upon r2 त्याचा काय होईल? स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा 1 मायनस रो सॉरी सिग्मा 2 मायनस रो डिवाइडेड बाय हा सिग्मा 1 इकडे डिवाइड होईल, दॅट इज सिग्मा 1 मायनस रो. ठीक आहे, इज इक्वल टू व्हॅल्यूज गिवन आहे. सिग्मा 2 ची व्हॅल्यू किती आहे? 11 into 10 to the power 3. सिग्मा रो ची व्हॅल्यू किती आहे? 2 into 10 to the power 3. पुट करून देऊ आपण, दॅट इज 11 minus 2. ठीक आहे, 10 to the power 3 आपण कॉमन काढू, जस्ट into 10 to the power 3 डिवाइडेड बाय सिग्मा 1 ची व्हॅल्यू किती आहे? 8 into 10 to the power 3, दॅट इज 8 minus 2 into 10 to the power 3. ठीक आहे, 10 to the power 3 10 to the power 3 कॅन्सल. 11 minus 2 किती होणार? 9. 8 minus 2 किती होणार? 6. ठीक आहे, r1 upon r2 त्याला भाग देऊन देऊ. तिचा भाग देईल 3 चा जातो, दॅट इज 3 डिवाइडेड बाय 2. ठीक आहे ना, 3/2. r1 upon r2 चा स्क्वेअर आहे म्हणजे r1 upon r2 काढायचा आहे. r1 upon r2 तर तो कशात जाणार? स्क्वेअर रूट मध्ये चालला जाईल, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 3/2. कळालं कसं केलं? फॉर्म्युला इथनं समजलं का? कसा न्यूमेरिकल कसा समजला?
the two metals pair are falling through a liquid of density, liquid डेन्सिटी होती रो ती गिवन होती, falling with same uniform speed, constant speed ने होता fall होता है, म्हणजे टर्मिनल वेलोसिटी दोघांची कशी आहे सारखी आहे, म्हणून vt1 vt2. एवढीच कंडिशन काढणं महत्त्वाची, that is vt1 vt2. बाकी फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, रेडियसचा रेशो फाइंड आउट करायचा, मग तो मिळाला √3/2. Got it? Next look. So the next example is example aside, the velocity of surface layer of water in a river of depth 10 meter is 5 meter per second. Like the velocity of surface layer of water, एक रिवर आहे, त्या रिवर मध्ये जी सरफेसची लेयर आहे वॉटरची त्याची वेलोसिटी गिवन आहे, ती आहे 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, डेप्थ सुद्धा गिवन म्हणजे हाईट सुद्धा गिवन, ती किती आहे 10 मीटर. अप्पर लेयर आणि रिवर बेड मध्ये हाईट आहे, ठीक आहे, ती आहे 10 मीटर. ठीक आहे, द शेअरिंग स्ट्रेस विचारलं काय, द शेअरिंग स्ट्रेस बिटवीन द सरफेस लेयर अँड द बॉटम लेयर इज, the shearing stress between the surface layer and the bottom layer is, eta ची व्हॅल्यू गिवन आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी सुद्धा गिवन आहे, 10⁻³ इन SI युनिट, तो सुद्धा SI युनिट मध्ये गिवन आहे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, मग आता शिअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्हणजे शिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू काय होता, शिअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, फोर्स कोणता असेल, विस्कस फोर्स. ठीक आहे, एरिया इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कोणता असतो, दोन लेयरच्या कॉन्टॅक्ट मधला एरिया. ठीक आहे, मग आता बाय युजिंग विस्कस फोर्स, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज F इज इक्वल टू काय, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला दॅट इज eta a dv बाय dx. त्याला म्हणून इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, व्हॅल्यूज लिहून घेऊ, कसं लिहितील व्हॅल्यूज, eta ची व्हॅल्यू गिवन आहे, किती आहे 10⁻³ युनिट SI युनिट लिहून घेसाल. ठीक आहे, आठवण करून घ्या युनिट काय आहे तर. त्याच्यानंतर गिवन काय आहे, डेप्थ गिवन आहे, काय गिवन आहे, डेप्थ म्हणजे dx ची व्हॅल्यू गिवन आहे, दॅट इज dx, तो किती आहे, दॅट इज आवर 10 मीटर, 10 मीटर. त्याच्यानंतर ही काय आपल्याजवळ वेलोसिटी आहे, ही काय वेलोसिटी, सरफेस लेयर मधली वेलोसिटी वरची. ठीक आहे, जो बॉटम लेयर आहे, बॉटम लेयर वर वेलोसिटी किती असते, रिव्हर बेड वर वेलोसिटी किती असणार, 0 असेल, म्हणजे चेंज इन वेलोसिटी dv आपल्याला काढता येईल, दॅट इज dv इज इक्वल टू काय होईल मग, फायनल वरची लेयरची आणि बॉटम लेयरची वेलोसिटी, दॅट इज 5 - 0 इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. हा मिळाला आपल्याला dv. याच्यात dv बाय dx काढता येईल, dv बाय dx काढता येईल आपल्याला, काय होईल dv बटे dx इज इक्वल टू 5/10, 5/10. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 1/2 पर सेकंड. बघा कसं काढलं तर, की dx डेप्थ घेऊन होती, दोन लेयर मधला डिफरन्स त्याला dx म्हणत होतो. त्याच्यानंतर चेंज इन वेलोसिटी काढली आपण, अप्पर लेयर मायनस बॉटम लेयर. ठीक आहे, अप्पर लेयरची 5 होती, बॉटम लेयरची 0 आहे, रिव्हर बेडवर किती असते 0, तर dv बाय dx 5/10 म्हणजे 1/2. गॉट इट, हा मिळाला आपल्याला dv बाय dx. आता बाय युजिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला आपल्या जवळ आहे, दॅट इज F इज इक्वल टू eta ची व्हॅल्यू गिवन आहे, किती आहे 10⁻³ टाकून देऊ आपण, 10⁻³ इनटू एरिया इनटू dv बाय dx ची व्हॅल्यू किती आहे 1/2, सुद्धा टाकून देऊ पण 1/2. इकडे काय आपल्या जवळ फोर्स आहे, काढायचं काय शिअरिंग स्ट्रेस म्हणजे F/A काढायचा आहे, हा एरिया इकडे डिवाइड करून द्या, दॅट इज फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू 1/2 ची व्हॅल्यू किती होणार 0.5 × 10⁻³ युनिट का होईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा तर शिअरिंग स्ट्रेस आहे, तोच काय आपला शिअरिंग स्ट्रेस, फक्त न्यूमेरिकल समजण्याची गरज आहे, नेमकं विचारलं काय आणि व्हॅल्यू कशा काढायची. शिअरिंग स्ट्रेस इट इज F/A is equal to 0.5 × 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघून घ्या, युनिट खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू नेक्स्ट एक्झाम्पल.
So the next example is two solids pair of same metal but of mass capital M and 8m fall simultaneously on viscous fluid and their terminal velocities are v and nv. Then value of n is, हा विचारलाय. दोन स्फिअर आहेत, सॉलिड स्फिअर सेम मेटलचे. मेटल कसं आहे, सेम, त्याची डेन्सिटी कशी असेल, सेम असेल, बट ऑफ मास, पण मास गिवन आहे, दॅट इज कॅपिटल M and 8m. ठीक आहे. सो फॉल सायमल्टेनियसली ऑन विस्कस फ्लुइड, देयर टर्मिनल वेलोसिटीज आर, त्यांच्या दोन टर्मिनल वेलोसिटीज गिवन आहे. सॉलिड स्फिअर आहे, मासेस चेंजेस आहे. ठीक आहे. पहिल्याची टर्मिनल वेलोसिटी v, दुसऱ्याची आहे nv. तर या n ची व्हॅल्यू विचारली त्या n ची व्हॅल्यू. मग आता आपण मास आणि डेन्सिटीचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय होतं, दॅट इज मास इज इक्वल टू, मास काय होतं, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. व्हॉल्यूमला कसं लिहितो आपण, 4/3 पाय r क्यूब इनटू डेन्सिटीला कसं लिहितो, रो. मासला घेऊ आपण कॅपिटल M. ठीक आहे. सुरुवातीला मास म्हणून घेऊ म्हणायचं, मास घेऊ. That is mass is equal to व्हॉल्यूम घेतला आपण स्फिअरचा 4/3 पाय r क्यूब इनटू रो. ठीक आहे. मग आता या रिलेशन मध्ये असं दिसतंय, रो तर आपल्याला कॉन्स्टंट आहे, सेम मटेरियल आहे, म्हणजे रो ची व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे. रेडियस चेंज होऊ शकते. सो मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस. दॅट इज मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ रेडियस, असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. मग आता पहिलं मास घेऊ आपण कॅपिटल M. पहिलं मास घेऊ आपण कॅपिटल M. ठीक आहे. दॅट इज कॅपिटल M इज इक्वल टू r1 क्यूब, किंवा दॅट इज कॅपिटल M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r1 क्यूब. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला आपण इक्वेशन नंबर 1, त्याच्यावरनं आपला आता मास काय झालं, चेंज झाला. त्यात मास किती होणार, 8m, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r2 क्यूब. त्याला आपण इक्वेशन नंबर 2. याच्यावरून दोघांचा रेशो फाइंड आउट करता येईल आपल्याला. काय होईल, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 1 मध्ये डिवाइड केला, सो m डिवाइडेड बाय 8m इज इक्वल टू r1 क्यूब डिवाइडेड बाय r2 क्यूब. ठीक आहे. m काय झाला, कॅन्सल. सो r1 अपॉन r2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, किती मिळणार, 1/2. किती मिळेल, 1/2. सो r1 अपॉन r2 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/2. चालेल इथपर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट, टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला घेता येईल. कोणता फॉर्म्युला घेता येईल, टर्मिनल वेलोसिटी. तो टर्मिनल वेलोसिटी vt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे आपल्याला माहिती रिलेशन काय, तर टर्मिनल वेलोसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. स्क्वेअर ऑफ रेडियस. ठीक आहे. मग याच्यावरून दोन टर्मिनल वेलोसिटी साठी आपल्याला एक्सप्रेशन तयार करता येईल. ठीक आहे. पहिली टर्मिनल वेलोसिटी किती आहे, v. त्याच्यासाठी काय होईल, v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r1 स्क्वेअर. ठीक आहे. दुसरी वेलोसिटी किती आहे, nv. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. दुसरी टर्मिनल वेलोसिटी nv, दॅट इज nv इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r2 स्क्वेअर. याला म्हणू इक्वेशन नंबर 4. व्हॅल्यू कशी काढायची आहे, n ची. एकमेकांना डिवाइड करता येईल, that is v divided by nv is equal to r1 square divided by r2 square. ठीक आहे. vv काय होईल, कॅन्सल, राहिलं काय, 1/n is equal to r1 upon r2. त्याची व्हॅल्यू किती आहे, 1/2. that is r1 upon r2 त्याचा होईल स्क्वेअर. याची व्हॅल्यू गिवन आहे 1/2, त्याचा काय होईल, स्क्वेअर. इकडे काय, 1/n. व्हॅल्यू कशाची काढायची आहे, n ची. सो n इज इक्वल टू, इकडे आल्यावर काय होईल,